तर मित्रांनो कसे आहात? तर आज आपण बघणार आहे जे बॉम्बे हायकोर्ट आहे, तर त्यासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल शिपाईसाठी म्हणा किंवा क्लर्कसाठी, ड्रायव्हरसाठी. तर त्याचं हॉल तिकीट हे डाउनलोड करायला चालू झालेले आहेत. तर आपण आज तेच बघणार आहे की आपण कशाप्रकारे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतोय. तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा हा हॉल तिकीट डाउनलोड करू शकताय. तर आज आपण त्याबद्दलच माहिती घेणार आहोत की आपला जे हॉल तिकीट आहे ते आपण आपल्या मोबाईलवरती घर बसल्या 2 मिनिटात कशाप्रकारे डाउनलोड करू शकतोय. तर चला तर बघूया आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवरती किंवा आपल्या या PC वरती. तर बघा हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत किंवा तुमचे जे नातेवाईक असतील, कोण जवळचे तुमचे फॉर्म भरणार असेल, फॉर्म भरलेले असतील किंवा जे या परीक्षेसाठी हॉल तिकीटचे वेटिंग करत असतील किंवा त्याचं वाट पाहत असेल, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून ते सुद्धा आपलं हॉल तिकीट लवकरात लवकर डाउनलोड करतील आणि त्यांना सुद्धा या हॉल तिकीटचं जी परीक्षा आहे तर ती एक्झाम सेंटर कुठे आहे हे त्यांना लवकर लवकर माहिती होईल. ठीक आहे, तर चला आपण बघूया आपल्या स्क्रीनवरती की आपण कशाप्रकारे डाउनलोड करू शकतोय. तर बघा मित्रांनो, आपण आपल्या स्क्रीनवरती आलेलो आहे. तर यामध्ये आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. तर आपण ते कशाप्रकारे डाउनलोड करू शकतोय, तर आज आपण ते पाहणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला सर्चवरती सर्च करायचं आहे BHC. तर बघा BHC स्पेस मुंबई हॉल तिकीट. अशा प्रकारे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर जे आपल्यासमोर फर्स्ट लिंक आहे ती ऑनलाईन हॉल तिकीट प्रिंटर, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता की जे आपले P1साठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, तर त्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन ID टाकून घ्यायचा आहे. जे तुमचं रजिस्ट्रेशन असणार आहे PEN आणि पुढचं जे 6 अंकी नंबर असणार आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. तुमची जी जन्मतारीख असेल तर टाकून झाल्यानंतर बघा या ठिकाणी जे कॅप्चा कोड दिसलेला आहे ते सिक्युरिटी कोड, तर यामध्ये तुम्हाला ही टाकून घ्यायचं आहे आणि जनरेट यावरती क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर आपलं हॉल तिकीट हे दिसून येईल आणि तुम्हाला सिम्पली डाउनलोड या प्रिंट किंवा डाउनलोड यावरती बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपलं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर आपण बघूया ते हॉल तिकीट कशाप्रकारे असणार आहे किंवा आपण डाउनलोड कसे करू शकतोय. तर बघा आपले जे हॉल तिकीट असणार आहे, तर त्यामध्ये अशा प्रकारे आपली माहिती आणि जे हॉल तिकीटचं किंवा एक्झामचं जे व्हेन्यू असणार आहे, सेंटर असणार आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे. आणि इथं आपले जे डेट आहे ते डेट इथं दिसून येणार आहे आणि आपलं टायमिंग पण यामध्ये टाईप असणार आहे. तर तुम्ही अशा प्रकारे आपलं हॉल तिकीट डाउनलोड करू शकताय आणि आपलं जी एक्झाम आहे ती एक्झाम कंडक्ट करू शकताय. तर आपल्याला जर यामध्ये काय अडचण आली तर मला नक्की या कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी त्या तुमच्या प्रॉब्लेमवरती काहीतरी सोल्युशन काढेन. आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत लवकरात लवकर शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा आपलं हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकतात. तर तुम्हाला जर ड्रायव्हरसाठी किंवा क्लर्कसाठी जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यासाठी मला मेसेज करा. मी त्याप्रकारे तुम्हाला लिंक देईन आणि तिथून तुम्ही जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकताय. सर्वप्रथम जर ज्यांनी P1चं फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी अशा प्रकारे डाउनलोड करा आणि तुम्हाला हॉल तिकीट हे तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. त्याचा प्रिंट वगैरे काढून ठेवा आणि पुढच्या येणाऱ्या भरतीसाठी किंवा तुम्ही जी जाणार आहे त्या भरतीसाठी माझ्याकडून ऑल द बेस्ट. ठीक आहे. तर धन्यवाद. आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपलं जे नवीन व्हिडिओ आपण टाकणार आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. ठीक आहे. धन्यवाद.